तर नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युवा चेहऱ्यांनाही संधी मिळाली आणि जनतेनं त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं। यातले काही चेहरे तर अवघ्या 20-25 आहेत। हे कोणते चेहरे आहेत, आढावा घेऊया या खास रिपोर्टमध्ये। मोहोळ नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, वय 22 वर्ष। अलिबाग नगराध्यक्ष अक्षया नाईक, वय 24 वर्ष। अवघ्या 20-25तल्या या दोन तरुणी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यात आणि चक्क नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात। या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती। यातल्या काहींनी संधींचं रूपांतर विजयात केलं। यापैकीच एक तरुण चेहरा म्हणजे सोलापूरच्या मोहोळची अवघ्या 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे। मोहोळ नगरपालिका निवडणुकीत सिद्धीनं शिवसेनेच्या तिकिटावर लढताना भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। सिद्धी इतकीच चर्चा आहे ती रायगडच्या अक्षया नाईकची। शेकापकडून लढणारी 24 वर्षांची अक्षया यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीच्या शर्यतीत उतरली आणि अलिबागकरांनी तिचं नेतृत्व स्वीकारत भरघोस मतांनी तिला निवडून दिलं। मला एवढ्या भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि येते पुढचे 5 वर्ष सगळ्यांनी मिळून जी कामं आहेत ते करू आणि जेवढा विकास होईल ते सर्वांनी मिळून करू। धन्यवाद। अलिबाग हा शेकापचा गड आहे। गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ इथे शेकापची सत्ता आहे। अक्षया नाईक शेकापचे नेते आणि अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या। त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं नाईक कुटुंबानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं। सिद्धी आणि अक्षयासह बुलढाण्याच्या सिंदखेड राजा नगरपालिकेत 21 वर्षांचा सौरभ तायडेही नगराध्यक्ष बनलाय। आनंद होतोय की बाबा इतका नवीन चेहरा, समजा नवीन तरुणाला इतकं मोठं पदभार संधी दिली, त्याचं अगदी छान वाटतंय। समजा तुमचं लग्न झालंय, शिक्षण काय आहे, काय वाटतं? हो, माझं लग्न झालेलं आहे। शिक्षण माझं MSc केमिस्ट्रीमध्ये केलेलं आहे मी। आता BEd चालू आहे माझं। आजकाल युवा पिढीला राजकारणाकडे वळवण्याचा बऱ्याच राजकीय पक्षांचा कल दिसून येतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं हेच चित्र दिसलं। सिद्धी वस्त्रे असो किंवा मग अक्षया नाईक यांचा निवडणुकीतला विजय ही जेन झी पिढीच्या राजकारणाची सुरुवात ठरावी। विनय महाजन, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।